कमी आहे. पाणी आणलं हे निवेदन चांगलं आहे, त्यासाठी आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही. बरोबर आहे. आणले हे आणलेच, पण सोडण्यात निवेदन जरा म्हणजे पाणी सोडायचं जे नियोजन आहे ते चांगलं झालं पाहिजे हा. सध्या. तसं वातावरण जर बघायला जर गेलं तर पुढऱ्यांचं वातावरण एका साईडनं चाललंय. पुढऱ्यांचं आणि आणि जे जनता आहे, हा. जनतेचं बाकी मनातलं वातावरण वेगळं चाललंय. बर. जनतेचं वारं वेगळं वाटतंय, पुढऱ्यांचं वेगळं वाटतंय. जनता आता हुशार झाली, त्याच्यामुळे जनतेचं वारं जरा वेगळं आहे. म्हणजे भाजपला ह्याच्यात तोटा होईल असं तुम्हाला वाटतं? भाजपला 100% तोटा होईल. म्हणजे जे भाजपचे उमेदवार आहेत बिदाल मधली काय परिस्थिती राहील? तुम्ही बिदाल मध्ये लीड घेणार का? बेदाल मध्ये लीड नाही घेणार, पण त्याची एका मतानं कमी नाही राहणार. म्हणजे बरोबरी सुटणार तिथं. कालच मी मोहित होतो. मोहित बसल्यानंतर तिथं त्या मंदिरात आमची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये चर्चा झाली. मिटिंग मध्ये सहजासहजी जानकर साहेबांचं नाव निघालं. कुठं मोहीमध्ये त्यातनं गाडीत बसल्यानं पहिलाच फोन केला. त्यांनी सोमवारचा दौराच मला दिला. सोमवारी ह्या गणात किंवा गटात फिरणार आहे. हो. नमस्कार. सध्या बिदाल जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रासप आणि मित्र पक्षाच्या आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत लताताई शिवाजी बरकडे, त्यांचे जे मिस्टर आहेत शिवाजी बरकडे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आबा, काय सांगाल? बिदाल गटातून तुमच्या पत्नीची उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय सांगाल याच्याबद्दल? नमस्कार. ह्याच्याबद्दल मी असं सांगेल की एकतर बिदाल गणाचा उमेदवार होणं म्हणजे ह्या कपॅसिटीचा माणूस आपण नाही, पण काय तालुक्याचा कलाढाल असते, उलाढाल असते, चढ असतो, उतार असतो, हे आम्ही जरा जवळनं पाहिला. मी 15 वर्ष राजकारणात आहे, पण आम्हाला मसवडच्या नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यापासून आमच्या निदर्शनात आलं की तालुक्यात विरोधच नाही. विरोध नाही तर मग आमचा रासप पक्ष असेल, काय शिवसेना असेल, बाकी पक्षच आहेत, मग हे काय करतात? मग ते आम्ही समजायचे विटेच्या प्रयत्नातनं आम्ही पहिल्यांदा मसवड नगरपालिकेचे इलेक्शनला पार्टी उभी केली. मसवडला आता मसवडला उभी केल्यावर तिथं बऱ्यापैकी पॅनल लागला विरोधात. तेच पॅटर्न आहे म्हटलं जिल्हा परिषद पंचायत समितीला करायचं. आता मी एक अशी जे पोस्ट आपली मागच्या 2-3 महिन्यामध्ये टाकली होती की बेदाल गट निवडायला मी येतो काय उभा राहायला. काय माणसानं माझ्या दाढीपर्यंत माप काढली होती. टोपीची माप माझ्या. आता माझं सुद्धा असं म्हणणं आहे, मी साधा समय पहिलाच माणूस आहे तालुक्याला माहित आहे 80% तालुका मला आबा म्हणून मला. बरोबर आहे. एवढी माझी कॅपॅसिटी आहे. कोणत्या पक्षाचा माणूस असलं माझ्या प्रेमातली माणसं आहे ती. माझ्या पक्षा पाण्यात कोणाला विरोध नसते. जय कुमार गोरेंच्या वडिलापासून त्यांचं माझं मित्रीचं घर आहे. आम्ही बांधभाव आहे. गोरे फॅमिली आमच्या जवळच्या संबंधातली फॅमिली पहिलीपासून दुसऱ्या डोळ्याचा संबंध आहे आमचा. त्याच्यामुळे आम्हाला असं तालुक्यात असं काय हे त्याला ते त्याला भीतीचं वाचत आम्हाला काय वाटत नाही. ते मग जिल्हा परिषद पंचायत समितीला युती झाली, आम्हाला तिकीट फायनल झालं तर लढवतोय इलेक्शन. आता मी प्रचाराला फिरतोय. काय परिस्थिती आहे? परिस्थिती चांगली आहे, पण आता विषय असा आलाय जय कुमार गोरे मंत्री आहेत, कामाला चांगले आहेत, आम्ही पहिलीपासून ओळखतो. आमदार असल्यापासून त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला माहित आहे. पण त्यांचे जे प्रत्येक गावातले कार्यकर्ते आहेत का नाही, असलं सुपारी म्हणजे सांगतात अंडे एवढं. आता मी 19 गावात फिरतोय. माझ्या गाडीची निमिली बटणं निघाली खाड्यानं, आणि हे इकडे गावात सांगतात असं केलं तसं केलं. गावात कुठं आहे काय? गावात विकास कामा नाही, विकास नाही. माझ्या गावचं सांगतो, येळेवाडी सांगतो. 15 वर्ष ग्रामपंचायत होतो, पण माझं एका वर्षाचं कामाची जर किंमत काढली तर ह्यांच्या 5 वर्षात तेवढं काम झालं. आता जिकडे होत आहे. पण तुम्ही काम करा, नंतर न बोला. आधी काम केली पाहिजेत, परत बोललं पाहिजे. आम्ही आधी करतो, नंतर बोलतो. बरोबर आहे.
दुसरा विषय असा की आता बेदाल गटात तुम्ही निवडणूक लढवतायत, हो लढाव. बरोबर. विकास काय करायचा आहे तुम्हाला नेमका? विकास हे करायचा आहे. उभं करताना काय विचार केला नव्हता. ज्या वेळेला अर्ज भरला त्यावेळेला विकासावर काय अर्ज भरला नव्हता. पण अर्ज भरल्यापासून गावगाना फिरतोय. त्याच्यावर गावकऱ्यांनी जर आम्हाला जर पदशीर जर निवडून दिलं, ज्या आम्हाला फिरताना जी समस्या दिसते त्या ही ती समस्या आम्ही सोडवल्याशिवाय राहणार. असेल रस्ता असेल, तुमचं पाणी असेल, लाग भानगडीच्या गावात फिरताना एखाद्या गावात गेलं तर आम्ही बारक्या गाडीने फिरतो, गाडी सुद्धा जाईना काय काय गावात. बर. वळवा गेलं तर कुठं पुढं टेकतं नाही तर मागे टेकतं. ही तर आम्ही नक्की बंद करू प्रत्येक गावात. म्हणजे रस्ता पण चांगलं करायला. हो. ठीक आहे. आता इथनं पांगरीपासून इकडं खाली जी हे कटापूर योजनेची लाईन गेलेली आहे, हो गेली की. पण काही ठिकाणी अनेकदा पाणी पण सोडलं गेलं आणि काही ठिकाणी अजून पण पाणी सोडलं नाही त्या लाईनचं. काय झालंय बरं का, पाणी सोडले त्याला आपल्याला सोडलेच म्हणावं लागेल. हा बरोबर आहे की. तिथं नाही म्हणता येणार नाही. त्याचं निवेदन जरा असं आहे, जिथं पाणी सुटलंय बाबा त्यातनं फायदा हिथं सोडलं, ही निवेदन अजून तिथं झालं नाही. म्हणजे नियोजन करायला पाहिजे. हा बाबा ह्या जागेवर पाणी सुटले, पण बाबा त्याच्यावर आपल्या डोंगरावर राहणार नुसतं 100 फुटा इकडे सुटलं तर हिकूनच एक निम्म गाव बघतं. नुसतं 100 फुटा इकडून इकडे पाणी सोडलं तर हे निवेदन जरा कमी आहे. पाणी आणलं हे निवेदन चांगलं आहे, त्यासाठी आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही. बरोबर आहे. आणले हे आणलीच, पण सोडण्यात निवेदन जरा पाणी सोडायचं जे नियोजन आहे ते चांगलं झालं पाहिजे. हा. बेदाल गण असेल किंवा वावर हे गण असेल, तुम्ही फिरताय गेल्या अनेक दिवसापासून, कसं वातावरण आहे? तुम्हाला पोषक वातावरण आहे का भाजपला पोषक वातावरण आहे सध्या? तसं वातावरण जर बघायला जर गेलं तर पुढऱ्यांचं वातावरण एका साईडनं चाललंय, पुढऱ्यांचं. आणि लोकांची जनता आहे, जनतेचं बाकी मनातलं वातावरण वेगळं चाललंय. बर. जनतेचं वारं वेगळं वाटतंय, पुढऱ्यांचं वेगळं वाटतंय. जनता आता हुशार झाली, त्याच्यामुळे जनतेचं वारं जरा वेगळं आहे. म्हणजे भाजपला ह्याच्यात तोटा होईल असं तुम्हाला वाटतं? भाजपला 100% तोटा होईल. म्हणजे जे भाजपचे उमेदवार आहेत बिदाल मधली काय परिस्थिती राहील? तुम्ही बिदाल मध्ये लीड घेणार का? बेदाल मध्ये लीड नाही घेणार, पण त्याची एका मतानं कमी नाही राहणार. म्हणजे बरोबरी सुटणार तिथं. आणि बेदालातनं 3 बार आलं मी जर एवढे जातो, 3 वेळा मी बेदालातनं जातो. म्हणजे तुमचा संबंध आहे बेदालात माझा 15 वर्षाचा संबंध आहे. घर टू घर मला मेन घर माहित आहे ते. त्याच्यामुळे बेदालातलं मला अवसर नाही ना, कमीत कमी विरोधकाला मी कमी तरी नाही पडणार. आता बिजवडी पण मोठं गाव आहे आपल्या गटातलं तुमच्या, तर बिजवडीत काय परिस्थिती राहील तुमची? आता बिजवडीचा परिस्थिती जर बघायला गेलो तर बिजवडी मध्ये मला पहिलीपासून तर संबंध आहेच, पण मी मला जसं कळायला लागला असा बिजवडीचा माझा संबंध आहे. बिजवडीत जेवढ्या पार्ट्या आहेत तेवढ्याचे माझा संबंध आहे, तर बिजवडीत मला 80% मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. बिजवडीमध्ये भाजपच्या विरोधात तुम्ही 80% बिजवडीत घेणार. वावरल्यात काय होईल? आता वावर जरा माझा नवीन नवीन भाग पडतो. माझा संबंध म्हणजे इकडे जास्त नाही, पण तो वावर हिरेल जे उमेदवार आहेत का नाही आमची पंचायत समितीचे सरपंच, त्यांच्यामुळे वावर हिरेल मी चालणार आहे. आणि मोही आणि शिंगणापूरची काय परिस्थिती? आता मोही शिंगणापूर जर करायचं जर म्हटलं तर आता माझं 4 दौरं झालं त्या दोन्ही गावात. तर दोन्ही गावात परिस्थिती चांगली आहे तुमच्यासाठी. तिथं राष्ट्रवादीचे नेते स्ट्रॉंग आहेत, आमची तिथे ताकद नाही, पण त्याचे कार्यकर्ते काम करते त्यांची ताकद तिथं आहे. त्या ताकदीचा फायदा तुम्हाला 100% नक्की होणार. ह्या प्रचारात तुमचे जे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत महादेवराव जानकर साहेब, ते येणार का इथं प्रचाराला? कालच मी मोहित होतो. मोहित बसल्यानंतर तिथं त्या मंदिरात आमची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये चर्चा झाली. मिटिंग मध्ये सहजासहजी जानकर साहेबांचं नाव निघालं. कुठं? मोहीमध्ये. त्यातनं गाडीत बसल्यानं पहिलाच फोन केला. त्यांनी सोमवारचा दौराच मला दिला.
ह्या सोमवारी या सोमवारीच. ते सोमवारी ह्या गणात किंवा गटात फिरणार आहेत. हो. जर महादेव जानकर जर इथं फिरले तर मग इथली परिस्थिती बदलेल का? आता जे भाजपचे लोक सांगतात की आम्हाला इथं चांगलं वातावरण आहे, आम्ही इथं निवडून येऊ, इथली मतं जास्त आम्हाला मिळतील, मग महादेव जानकर फिरल्यावर तुम्हाला त्याचा काय फायदा होईल? आता हा महादेव जानकरांचा फायदा आम्ही मसवडच्या नगरपालिकेनं बघितला. हम्म. ते महादेव जानकर घरी जाताना ते कुणाचं घर आहे ते बघित नाहीत. हम्म. कुणाचं घर असू द्या, पण त्या घराला पाय लागल्या बरोबर मतदान मिळल्याशिवाय राहत नाही. आम्ही जवळनं बघितलं. बर. त्या माणसाचा पायगुणच तसा आहे पुन्हा जानकर साहेब. जानकर साहेबांचा. उंबऱ्याला पाय लागला की किती विरोधक असला तर मतदान झालं. म्हणजे तुम्हाला मतदान झालं? हो हो, बघितलंय आम्ही डोळ्यानं. बर. त्याच्यामुळे इथं फायदा तुम्हाला होणार का? नक्की होणार, नक्की होणार. सरासरी जर समजा तुमचा विजय झाला इथं, भविष्यात निकाल अजून लांब आहे, हम्म. आपण काय निकालावर तुमचाच विजय होईल असं काय म्हणणार नाही. नाहीच मानणार. पण जर तुमचा विजय झाला तर भाजपच्या उमेदवाराचं आणि तुमचं लीडचं अंतर काय असेल, आकड्यावर काय असेल? जर विजय जर झाला तर इतकं आपल्याला बी, मी बी नवीन आहे, आमचा पक्ष बारीक आहे, हम्म. अजून आपली जास्त खालच्या भागात ओळख पाळख नव्हती, हम्म. तर आपले 1000-1500 लीडनं आपण येऊ शकतो. म्हणजे अशी खात्री आहे 1500 तुम्हाला? अशी खात्री झाली माझी. बरं. त्याच्यामुळं प्रचाराची काय यंत्रणा लावली काय आहे सध्या? प्रचाराची यंत्रणा काय ना, आपल्या अशी मोकळी माणसं फिरते, ते घरी आपलं जायचं, नमस्कार करायचं, कुणाच्या पाया पडायचं, असली मत मागतोय आम्ही. आम्ही ते 25 गाड्याचा तापा, 15 माणसं नसले काय आपलं एकल्यानं जायचं, नमस्कार करायचं, बसायचं, पटवून सांगायचं आणि आपलं मतदान मागायचं. पण 101% मतदान मिळणार मला. म्हणजे तुम्ही जे मागितलेलं मतदान आहे ते 100% 100% मिळणार. बरोबर. तर मंडळी, बघितलं आपण, शाळेत शिवाजी बरकडे आबा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत. महादेवरावजी जानकर यांचं आणि त्यांचं मैत्रीचं संबंध खूप जुने आहेत. अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी शेअर केला. धन्यवाद.